नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी फॅशनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते. तर बघा, आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघा, तर मी माझ्या मुलीचे ड्रेस टाकले होते. तर मी असंच विचार केला की आपण पण थोडं व्हिडिओ काढून आणि काही माझ्या ब्लाऊजच्या संबंधी किंवा ड्रेस शिवण्याच्या संबंधी मी काही तुमच्यावर शेअर करू इच्छिते. तर बघा, तुम्हाला सांगते कसं, म्हणजे मी असं टाईमपास म्हणून नाही टाकत आहे, पण मी खरंच स्ट्रगल केलेलं आहे म्हणून तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघू शकता तुम्ही, मी जे ब्लाऊज शिवायला सुरुवात केली होती 10वीला असताना माझ्या वडिलांनी मला 15 दिवसाचा शिवण क्लास लावून दिला होता बरं का. तर काय होतं माहिती का, आपण जेव्हा शिवण क्लासला जातो ना, त्याच्या 15 दिवसामध्ये फक्त त्यांनी आपल्याला मशीनला बॉबिन कशी बसवायची, टिपा कशा मारायच्या, काजं बटन कसं करायचं, त्याच्यातच माझे जवळजवळ 7-8 दिवस त्याच्यातच गेलेत. आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला हे कटिंग आणि शिवण क्लास इतका लांब होता ना, तर मला जायला 2 तास लागायचे, यायला 2 तास. आणि काय होतं, ॲक्च्युली तिथं खूप असं जंगल टाईप होतं म्हणून मी 15 दिवसच केला आणि त्यानंतर सोडून दिला. त्याच्यानंतर मी 5-6 वर्ष गॅप केला. माझी 11वी-12वी झाली आणि त्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी काय केलं, माझ्या डोक्यात आलं, तर काहीतरी आपण घरी बसण्यापेक्षा काहीतरी आपल्या हातात जर कला असते तर आपण 2 पैसे कमवू शकतो. तेव्हा मग माझ्या डोक्यात आलं की आपण ब्लाऊज जेव्हा क्लास केला होता, तर आपण ब्लाऊज क्लास केला होता, तर आपण ब्लाऊजमध्येच उतरत आपल्याला का जमणार नाही ब्लाऊज. म्हणून मग मी टिपा मारायला वगैरे सुरुवात केली. सुरुवातीला टिपा वगैरे मारत होते, तर मी फर्स्ट टाईम मशीन घेतली. मला नवीन मशीन घेतली आणि मला वाटलं की मी ब्लाऊज शिवायला सुरुवात करावं. म्हणून मी जुने ब्लाऊज वगैरे होते, माझं काही एवढं कटिंग वगैरे त्या मॅडमनी मला सांगितलेलं नव्हतं. म्हणून मी जुने ब्लाऊज जे होते का, ते पूर्ण उसवून आणि त्याचे जे पॅटर्न असायचे ना, ते पूर्ण आखून ठेवायचे आणि त्यानुसार ते पिसावर असं ठेवायचे आणि कट करून. पण त्याच्यात मला माहीत नव्हतं की 32 छाती असती, 34 असती, 36 असती, 40 असती. मी काय करायची, एकच पॅटर्न ठेवायची आणि कोणत्याही व्हायचं. मग ते काय व्हायचं, एखादी बारीक बाई असली का तिला ते बरोबर बसायचं, पण एखादी जाड बाई असली तर तिला ते बसतच नव्हतं, किंवा मध्यम बाई असली तर तिला ते ढिल्लच व्हायचं. असे काही खूप प्रॉब्लेम यायचे. तर मला ते कळत नव्हतं ना नेमकं काय ब्लाऊजमध्ये कसं कटिंग करायचं काय. तर ती माझी मी मनानेच करायची का नाही नाही, आपण असं शिवलं तर होऊ शकतं. आता मी जे ब्लाऊज सुरुवातीला उसवलं होतं ते होतं 32 साईजचं, आणि त्याच्यावर मी 36चं जर किंवा 34चं माप टाकलं, ते 32चं माप त्या बाईला बसू शकत नाही. तर त्याच्यात मग मला असं अनुभव आले की